मकर कुंडले तळपतीच वने बैठी कबस भमनी विराजित कंटिका वस्तु मनी विराजित कौस्तुभ मणी विराजित कंटिका स्तुभमणी विराजित हे तुळसी हर गडा कादे पितांबर निरंतर अवढे निरंतर हे हे तुका मने माते हरी मातेची आचित्ती अवघी बाळकाचे व्याप्ती अवघी बाळकाचे व्याप्ती अवघे बाळकाची व्याप्ती अवघे बाळकाची व्याप्ती अवघे बाळकाची व्याप्ती अवघे बाळकाची व्याप्ती मातेची या चित्ते हा मातेची आचित्ती मातेची या चित्ते हा मातेची आचित्ती अवघी बाळकाचे व्याप्ती अवघी बाळकाचे व्याप्ती अवघे बाळकाची व्याप्ती अवघी बाळकाची व्याप्ती अवघे बाळकाची व्याप्ती अवघे बाळकाची व्याप्ती देह विसरिया पुला देह विसरिया पुला देह विसरिया पुला देह विसरिया पुला जवळी घेताशी न गेला जवळी घेताशी न गेला हा जवळे घेताचे न गेला जवळे घेताचे न गेला जवळे घेताचे न गेला जवळे घेताचे न गेला धावे प्रेम भाते दावी प्रेम भाते धावे प्रेम भाते दावी प्रेम भाते आणि अंगावरी येते 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 देह विसरिया पुला देह विसरिया पुला देह विसरिया पुला देह विसरिया पुला जवळे घेताशी न गेला जवळे घेताशी न गेला जवळे घेतात न गेला जवळे घेतात न गेला जवळे घेतात न गेला जवळे घेतात न गेला तुका संता पुढे तुका संता पुढे तुका संता पुढे तुका संता पुढे पाये झोंबे लाडे कोडे पाये झोंबे लाडे कोडे पाये झोंबे लाडे गोडे पाहि झोंबे लाडे गोडे पायी झोंबे लाडे कोडे पायी झोंबे लाडे कोडे तुका संता पुढे तुका संता पुढे तुका संता पुढे तुका संता पुढे पाये झोंबे लाडे कोडे पाये झोंबे लाडे कोडे पायी झोंबे लाडे गोडे पायी झोंबे लाडे कोडे पायी झोंबे लाडे कोडे पायी झोंबे लाडे कोडे देह विसरिया पुला देह विसरे आपला विसरिया पुला देह विसरे आपला विसरिया पुला जवळे घेताशी न गेला जवळे घेताशी न गेला जवळे घेताशी न गेला देह विसरे आपला जवळे घेतात न गेला जवळे घेतात न गेला जवळे घेता न गेला
विठोबा रखुमाई हरे कुमार हरि विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई हप 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 माते तियाची ते माते तियाची ते माते तियाची ते मातेची आचिती मातेची आचिती मातेची आचिती मातेची आचिती माते तियाची ते माते तियाची ते माते तियाची ते माते तियाची ते मातेची आचिती मातेची आचिती मातेची आचिती अवघे बालकाची व्याप्ते अवघे बालकाची राम अवघे अवघे बालकाची व्याप्ती अवघे बालकाची अवघे अवघे बालकाची व्याप्ती देह रे आपला देह रे आपला अवघे बालकाची
जवळी घेता 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 सिन गेला जवळी घेता सिन गेला देह वेचे रे आपला देह वेचा रे योग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुन मुनीन्द्र समागत्य तिष्ठन् तमानन्दगन्धम् परब्रह्मलिङ्गम् भजे पांडुरंगम् पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणात संताच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयाचा जनी जनम नामार्थ झाला जयाने सदावास नामात केला जयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती मस्तक पायावरे मस्तक पायावरे मस्तक पायावरे मस्तक मस्तक
मंथरेच्या देवराया दंडवत तुझे पाया मातेच्या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती देह विसरे आपला जवळ घेता शिन गेला. प्रस्तुत एक कमी करून आवाज द्या. प्राप्त प्रसंगी आवाज द्या. कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग, गायलेला अभंग, उच्चारलेला अभंग. इफेक्ट नको कोणताच. डबल आवाज येतोय बंद करा. स्वच्छ येऊ द्या आवाज, अगदी स्वच्छ. तेवढा तुम्हाला देता येईल तेवढा आवाज द्या फक्त. आता स्वच्छ येतोय बघा, छान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग, गायलेला अभंग, उच्चारलेला अभंग. अखंड महाराष्ट्राचा विचार करता, अखंड विश्वाचा विचार करता या विश्वातील एक अधिकार संपन्न संत. मुळात संत म्हटलं की त्याच्यापुढे विशेषत्वाने अधिकार संपन्न हा शब्द जोडावाच लागत नाही. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेवढे म्हणून संत झाले सगळेच्या सगळे संत अधिकार संपन्न. ज्याचा त्याचा अधिकार वेगळा आहे, ज्याचं त्याचं अधिष्ठान वेगळं आहे, ज्याचं त्याचं कार्यकर्तृत्व वेगळं आहे. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा आठवतात, शांती म्हटलं की नाथबाबा आठवतात, भक्ती म्हटलं की नामदेवराय आणि वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबाराय. त्यातही अगदी बारकाईनं सहज साधं सोपं माऊलीबुवा नुसते संतांचे उपकार सांगायचे झाले तर आजचं कीर्तन संपून जाईल आणि उपकार मात्र जसेच्या तसे शिल्लक राहतील. त्या ज्ञानोबांनी महाराष्ट्राच्या मातीच्या कल्याणासाठी वारकरी संप्रदायाचा पाया घातला. ज्ञानदेवे रचला पाया उभारिले देवालया. ज्ञानोबांनी संप्रदायाचा पाया घातला. या संप्रदायाला खांब देण्याचं म्हणजे आधार देण्याचं काम पैठणच्या नाथांनी केलं. नाथानंतर या संप्रदायाच्या विस्ताराची जबाबदारी नामदेवरायने स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि नामदेवरायने विस्ताराची जबाबदारी खांद्यावर घेतल्यानंतर बरीच वर्ष या महाराष्ट्राच्या मातीत कोणी संत जन्माला आला नाही. होता असं, चांगली माणसं जन्माला नाहीत आली की वाईट माणसं हैदोस घालतात एवढं मात्र नक्की. चांगली माणसं शांत झाली की वाईट माणसं स्वतः डोकी वड काढतात एवढं मात्र नक्की. आज बी जो बोबाटा झालाय दुनिया वाईट आहे, 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 अजिबात नाही. मला सांगा फक्त कुठल्या काळामध्ये चांगली माणसं होती? नाना हे माणसाने आता बोबाटा लावलाय बघा दुनिया वाईट आहे. फक्त आता काय होतंय त्या पोरांच्या हातात जे मोबाईल आहे का त्या मोबाईलमुळे जरा पोचतंय लगेच. नाहीतर माणसं वाईट त्याही काळात होती, आज बी होती आणि उद्या बी असणार आहेत. रामाच्या काळात सगळी माणसं चांगली होती, कृष्णाच्या काळात सगळी माणसं चांगली होती, ज्ञानोबांच्या काळात सगळी माणसं चांगली होती, तुकोबांच्या काळात सगळी माणसं. कधी सगळी माणसं चांगली होती तेवढं मला सांगा. तुम्ही काळ सांगा, मी त्या काळातला वाईट वाईट माणूस सांगतो. रामाच्या काळात बी मंथरा होती आणि कृष्णाच्या काळात बी शकुनी होता. नव्हता काय? नाही. नाहीतर तशी कैकेयी बिचारी स्वतः हातात पेढा घेतला होता आणि हातात पेढे घेऊन कैकेयी बिचारी पेढे वाटायला निघाली होती. जी दिसेल त्याला सांगत होती माझा राम राजा होणार आहे पेढा घ्या, माझा राम राजा होणार आहे पेढा घ्या, माझा राम राजा होणार आहे पेढा घ्या. मंथरेच्या समोर आली, मंथरेच्या हातावर पेढा ठेवला आणि मंथरेने एका क्षणात विचारलं. म्हणली काय? म्हणली माझा राम राजा होणार. आणि मंथरा म्हणली कोणाचा? म्हणले माझा. म्हणे तुझा का कौशल्याचा? आणि हे तर ठिणगी पडली. ते तुम्ही बारकाईनं ऐकत असला तर सांगतो ना, नंतर मी बसल्यामुळे आज मला खरा आनंद वाटतोय. बारकाई नाही का, कौशल्याने राम जन्माला घातला. वाक्य नीट आहे का? कौशल्याने राम जन्माला घातला, मंथरेने अख्खं रामायण जन्माला घातलं. कौशल्याने नुसता राम जन्माला घातला पण मंथरेने अख्खं रामायण जन्माला घातलं. तिथं जर त्यानं आग लावली नसती तर एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्याच नसत्या. त्यानं सहज कैकेयीला विचारलं, म्हणले कुणाचा राम, तुझा का कौशल्याचा? आणि मग कैकेयीच्या मनात भेद निर्माण झाला आणि कैकेयी म्हणले नाही माझा नाही कौशल्याचा. ज्या क्षणाला ती कौशल्याचा राम म्हणली त्या क्षणाला मंथरेने सांगायला सुरुवात केली. मग आधी कशी म्हणत होती माझा माझा माझा. कुठवर माणसांनी शिकवावं, कुठवर माणसांनी सांगावं, आपल्या आपल्या मनाने कळत नाही वे द्वाडा. कुठून मी शिकवायला लागली की म्हणायचं बाया गावाय बाया गावाय बाया गावाय म्हणून आज पुत्र मी माझ्या तोंडाचा जाळ केला. पण वाईच तरी मनाने कळावं, माणसांनी दुसऱ्यांनी लुबडून नेलं तरी हिला कावा कळायचं नाही. आपलं असंच आयुष्य जायचंय. तुझं हरभर खाल्लं हात कोरडं काय राहायचंय आशाने कुणांटव. लय संतीन झाले साधू झाले माझा रामन माझा रामन माझा राम. कौशल्याचा पोरगा गादीव बसतोय तुझ्या भरताला काय गण. तवा तिच्या ध्यानात आलं आणि मग ती म्हणली तसं असेल तर माझ्या नवऱ्याकडे माझे 3 वर 3 वचन शिल्लक आहेत, मी मागून घेईल. रामाला वनवासाला पाठवान भरताला गादीवर बसवा. खरंच सांगा, रामाला वनवासाला पाठवावन भरताला गादीवर बसवावा हा विचार कैकेयीचा का मंथरेचा?
मंथरेचा. आणि मी सांगतो अजून गावोगाव 2-4 मंथरा जिवंत आहे त्या. हा, तसे काही सगळ्याच मेल्या ते अशातला भाग नाही किंवा सगळ्या संपल्यात अशातला भाग नाही. चांगली वाईट माणसं प्रत्येक काळात असतात. रामायणातली मंथरा बघून जा, नाहीतर महाभारतातला शकुनी बघून जा. अडचण एवढीच होती, अर्जुन कृष्णाचा ऐकायचा आणि दुर्योधन शकुनीचा ऐकायचा. अर्जुन कृष्णाचा ऐकायचा आणि दुर्योधन शकुनीचा ऐकायचा. पोरांना एक वाक्य धाडसाने ऐका रे, तुम्ही कुणाचं ऐकता याच्यावरून तुमचं भविष्य कळतं. काय म्हणला? तुम्ही कोणाचं ऐकता ह्याच्यावरून तुमचं भविष्य ठरतं. ऐका, कृष्ण पांडवांना जगवायला उभा राहिला होता आणि शकुनी कौरवांना काय? शकुनी कौरवाच्या बाजूने उभा राहिला. शकुनी कौरवांना मारायला उभा राहिला होता का जगवायला? सांगू का ना एका मिनिटात? शकुनी बी मारायलाच उभा राहिला होता. कौरवांना काय संबंध आहे? शकुनी कसं काय कौरवांना मारत होता? म्हणजे शकुनी त्या गोष्टीचा बदला घेत होता. तसं तर झालं होतं असं. शकुनीला आणि त्याच्या संबंध राज्याला ह्या भीष्म पितामहाने एकदा कोंडून ठेवलं होतं. 1,00,000 माणसं एकाच वेळी कोंडून ठेवली होती आणि 1,00,000 माणसं एका वेळी कोंडून ठेवली होती. त्यात शकुनी होता, शकुनीचा बाप होता आणि शकुनीचं संबंध राज्य होतं. त्या एकट्या भीष्म पितामहाने एवढं सगळं कोंडून ठेवलं होतं. आणि तेवढंच सगळं कोंडून ठेवल्यानंतर 1,00,000 माणसांमध्ये रोज त्यांना वाटीभर भात दिला जायचा. सगळ्यात मिळून 1 वाट्या, प्रत्येकाला वाटी नाही. 1,00,000 माणसामध्ये 1 वाटीभर भात दिला जायचा. आता हे लाल सदरेवाल्या पोरगा कितवी तयार तो? हा, लोका चांगली धडाडी मारली तो. बघत वर बघ नाव काय? हा, बालाजी ताट बसून सांग मला. 1 वाटीभर भात, एकच वाटीभर भात, 1 वाटीभर भात 1,00,000 माणसामध्ये वाटायचा आहे. तर 1 वाटीभर भात 1,00,000 माणसामध्ये वाटत असताना प्रत्येकाला अर्धा किलो येईल का पावशर? 1 वाटीभर भात किती येईल? 1 शीत सुद्धा प्रत्येकाच्या वाटणीला यायचं नाही. मग त्यावेळी त्या शकुनीच्या कुळातल्या सगळ्यांनी ठरवलं, म्हणले 1 वाटीभर भात 1,00,000 जणात वाटायचं म्हणतर आपल्या कळवंडी लागतेला ना, असं बी आपण मरून जाऊ. त्यापेक्षा ते म्हणले असं करा, शकुनीला आणि शकुनीच्या बापाला सांगितलं तुम्ही दोघं जिवंत राहा, आम्ही सगळे देहत्याग करतो. सगळ्यांनी देहत्याग केला, सगळ्यांनी जीव सोडून दिलं आणि त्या दोघांना जिवंत ठेवलं. शकुनीचा बाप आणि शकुनी जिवंत आहे, पण शकुनीच्या बापानं मात्र लक्षात घेतलं वाटीभर भाताने मीही जगायचं नाही, पोरगा बी जगायचं नाही. बापाने स्वतःचं आयुष्य संपवलं, पण मरताना बापाने शकुनीच्या पायावर पाय दिला आणि शकुनीचा पाय मोडला. कोणी? त्या बापानेच. शकुनीच्या बापाने मोडला आणि शकुनीचा पाय मोडल्याबरोबर बापाने त्याला सांगितलं आज पाय मोडून मरतो, ज्या वेळी लंगडशील त्यावेळी लक्षात ठेवायचं आपल्याला ह्यांच्या कुळाचा नाश करायचा आहे. आणि बापानं दिलेल्या शब्दाला प्रामाणिक राहून शकुनी उभा राहिला होता. त्याला कौरव बी आपले नव्हते आणि पांडव बी आपले नव्हते, त्याला त्यांचं कुळ संपवायचं होतं. म्हणून तो मारताना पांडवांना नाही, कौरवांनाच मारायला उभा राहिला होता. ऐका, आज भी ज्याचा मार्गदर्शक कृष्ण आहे तो यशस्वी आहे आणि ज्याचा मार्गदर्शक शकुनी आहे तो अपयशी आहे. म्हणून माणसाच्या आयुष्यात काय बी बदललं तरी चालेल, पण मार्गदर्शक कधी चुकू नये. माणसाच्या आयुष्यातला मार्गदर्शक चुकला, माणसाचं आयुष्य चुकलं. काळ कोणता बी असू द्या माऊली बुवा, चांगली वाईट माणसं प्रत्येक काळात जन्माला आली. रामाच्या काळामध्ये चांगली वाईट माणसं होती, कृष्णाच्या काळात चांगली वाईट माणसं होती, ज्ञानोबा तुकोबांच्या काळात चांगली वाईट माणसं होती. चांगली वाईट माणसं असतात, पण नामदेव रायानंतर या महाराष्ट्राची बरीच पडझड झाली आणि मग मात्र तुकोबांच्या रूपानं 1620 ला जगद्गुरु तुकोबांचा जन्म झाला आणि तुकोबांनी पुन्हा एकदा मोडून पडलेला संप्रदाय जिवंत केला. सगळ्यांना विनंती केली, ऐका, आमच्या देवाचा नियम वेगळा आहे आणि आमच्या संप्रदायाचा नियम वेगळा आहे. आमचा देव म्हणतो याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे. आमचा देव म्हणतो गरज असेल तर या, पण आमचा संप्रदाय तसा म्हणत नाही. संप्रदाय म्हणतो लहान असले तरी या, मोठे असले तरी या, नर असले तरी या, नारी असली तरी या रे लहाना थोर, या रे लहाना थोर, या रे लहाना थोर, या रे लहाना थोर. हे आते भलती नाने नर, आते भलती
करावा बेतार करावा बेतार करावा विचार करावा विचार हे नलके चित्ता कबनाते नलके चित्ता कबनाते यारे यारे लन तोर यारे यारे लन तोर यारे 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 लन तोर याती बलते नदी नारे करब विचारे नलके चित्ता कबनाते यारे यारे लहान थोर याती भलती याती भलती कोणत्याही जातीचा असू द्या याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाची किंवा मग सकलांसी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे या न्यायानं तुकोबा उभा राहिले आणि मोडून पडलेला संप्रदाय तुकोबांनी पुन्हा एकदा उभा केला. ज्या संप्रदायाचा पाया ज्ञानोबांनी घातला त्या संप्रदायाच्या कलस्थानी जगद्गुरु तुकोबा विराजमान झाले आणि कलस्थानी विराजमान झालेल्या तुकोबांनी आजचा अभंग लिहिला. आजच्या अभंगात दुसरं काही नाही, फक्त जगद्गुरु तुकोबांनी आजच्या अभंगामध्ये आळंदीच्या ज्ञानोबारायांचं वर्णन केलं. काय 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 आजच्या अभंगामध्ये तुकोबांनी आळंदीच्या ज्ञानोबारायांचं वर्णन केलं. अहो काय संबंध आहे बुवा? अभंग नीट वाचला तर मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती आईचं वर्णन आहे. देह विसरे आपला जवळ घेता क्षण गेला आईचं वर्णन आहे. ती दहाव्या प्रेमा भाती आणि अंगावर येते आईचं वर्णन आहे. तुका संता पुढे पायी झुंबे लाडे कोडे एकदाच संत शब्द आला म्हणून अक्का अभंग संतपर प्रकरणातला काय त्याला काहीतरी पूर्वपीठिका आहेत, त्याला काहीतरी कारण आहेत. विनाकारण जगाच्या पाठीवरचा कुठला अभंग तयार झाला नाही. उलट माऊली बुवा नीट ऐका, जगाच्या पाठीवर कार्यकारण भाव सांगितला जातो. कार्यकारण भाव म्हणजे काय? जगात जेवढ्या घटना घडतात त्याला काही नाही काही कारण आहे. आज तुम्ही आम्ही इथं आलोय ह्याला बी काहीतरी कारण आहे. ह्यांच्या कार्यक्रमाखातीर आलोय पण कार्यक्रम ठेवलाय ह्याला बी काहीतरी कारण आहे. हेच नाही, कुठली बी घटना बघा, प्रत्येक घटनेच्या पाठीमागं काहीतरी कारण असतं. विनाकारण जगाच्या पाठीवरती कुठलीच घटना घडत नाही. मग जगद्गुरु तुकोबांनी आजचा अभंग लिहिला म्हणजे काहीतरी कारण असेल ना. पण आजच्या अभंगाची पूर्वपीठिका सांगायची झाली तर बहुतेक झालताच. तुकोबांची 15 दिवसाची वारी आळंदीची होती आणि 15 दिवसाची वारी पंढरीची होती. पाटील पाहुणे, एक एकादश देवाची असते आणि एक एकादश संताची असते. एका एकादशीला तुकोबा पंढरपूरला जायचे आणि एका एकादशीला तुकोबा आळंदीला जायचे. पंढरपूरला गेले की मग 15 दिवस माघारी आल्यानंतर कीर्तनाला उभा राहिले की कीर्तनामध्ये तुकोबा 15 दिवस पंढरपूरच्या देवाचं वर्णन करायचे. पंढरीशी जारी आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग चित्त नाही आस त्याचा पांडुरंग दास असे भक्ताचे घरी कामे न सांगता करी देवस्वयरा 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 दिनाचा. ए पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपे वाटे तेथे जाऊ नका कोणी गेला आला नाही परतोनी. असं पंढरपूरच्या देवाचं वर्णन 15 दिवस करायचे. 15 दिवस पंढरपूरच्या देवाचं वर्णन झालं. आळंदीला वारीला जायचे आणि आळंदीतून ज्ञानोबारायांचं दर्शन घेऊन आले की तिथनं पुढं 15 दिवस फक्त संतपर प्रकरणातल्या अभंगावर तथा ज्ञानोबांचं वर्णन करणाऱ्या अभंगावर कीर्तन करायचे. एकदा झालं असं, तुकोबा पंढरपुराची वारी संपवली. त्यानंतरच्या पुढच्या एकादशीला तुकोबा आळंदीला आले. आळंदीचं दर्शन घेतलं, माघारी फिरले आणि माघारी फिरल्यानंतर त्या दिवशी तुकोबांनी कीर्तनाला उभा राहिल्यानंतर गळ्यात विना अडकवला, हातात चिपळ्या घेतल्या. आता ते चिपळ्या असायच्या जुन्या काळात कीर्तनकारांच्या हातात. बऱ्याच गोष्टी होत्या.
ते काल परवा आपण नाही का मोरुची मध्ये कीर्तनात अभंग घेतला होता बघा, संत आले वरले दिंडी, हाती खुरक्या काखेत मुंडी, नाही का या अभंगावर कीर्तन केलं मोरुची परवा. आनंद वाटला. म्हणजे खुरक्या म्हणजे चिपळ्याच होत्या, नाही का, चिपळ्या होत्या, चिपळ्या. तुकोबा गळ्यात विना अडकवला, हातात चिपळ्या घेतल्या आणि रामकृष्णाजीचं भजन झालं, रुपावलीचा अभंग गायला. ऐका गौरवबुवा सांगतो, बारकाय नाही काही गोष्ट. कीर्तनकाराने रामकृष्णारी नंतर रुपावलीचा म्हणजे रूप पाहता म्हणलं की समजायचं देहूकर फड परंपरा. काय रामकृष्णारी नंतर रूप पाहता देहूकर फड परंपरा, आणि रामकृष्णारी झालं की कीर्तनकारांनीच सुंदर ते ध्यान म्हणायचं, वास्कर फड परंपरा. फरक आहे ना. नाही कीर्तनकारानेच रूप पाहता म्हणलं की समजायचं देहूकर फड परंपरा, आणि कीर्तनकाराने रामकृष्णारी झाले की रूप पाहता नाही म्हणायचं, सुंदर ते ध्यानच म्हणायचं. मग वास्कर फड परंपरा ही काळं टाळ वास्कर फड परंपरेच, पिवळा टाळ असला की देहूकर फड परंपरा, काळा टाळ असला की वास्कर फड परंपरा. ऐका, तुकोबा देहूकर फड परंपरेचे नाही, नाही चुकलं, तुकोबा देहूकर फड परंपरेचे नाही, देहूकर फड परंपरा तुकोबांची. हे सुरुवात तुकोबांपासून. तुकोबांनी गळ्यात विना अडकवला, हातात चिपळ्या घेतल्या, रामकृष्णारीचं भजन झालं, रुपावलीचा अभंग गायला, आणि आज तुकोबा कीर्तनाचा अभंग गाणार. तोपर्यंत बसलेले एका साधकाने तुकोबांच्या पायाला हात लावला. म्हणे बुवा तुम्ही आळंदीला जाऊन आला? म्हणे हो आलो. आळंदीला जर जाऊन आला असाल तर आजच्या कीर्तनात आम्हाला दुसरं काही सांगू नका. भक्ती नको, ज्ञान नको, वैराग्य नको, ह्यातल्या कुठल्या गोष्टी आज नाहीत सांगितल्या तरी चालतील. आजच्या कीर्तनात असं करा, आळंदीचे ज्ञानोबा नेमके कसे तेवढं आम्हाला सांगा. आता आळंदीच्या ज्ञानोबांचं वर्णन करायचं. तुकोबा क्षणभर थांबले. म्हणजे आळंदीच्या ज्ञानोबांना सांगायचंय तर आता आळंदीच्या ज्ञानोबाचं वर्णन करायचंय. आळंदीचे ज्ञानोबा नेमके कोणासारखे? तुकोबा म्हणले असं करता का, माझ्याबरोबर येतं का आळंदीला? आपण आळंदीला जाऊन ज्ञानदेवा डोळा पाहू. हे म्हणले तसं नाही हो, ते यायचं म्हणलं अडचण नाही, इथं बसून नाही काय बरं वाटतं. काय अडचण नाही, दरवर्षी आम्हाला वाटतं यंदा वारीला जायचं, यंदा वारीला जायचं, यंदा वारीला जायचं. वर्षभर काय काम निघत नाही, नेमकं ज्या दिवशी जायचं. आम्हाला बी कळतं की ज्या संसारासाठी आम्ही धडका घेतोय ती लटकाय, लबाडाय, खोटाय. तुकोबा तुम्हीच सांगितलं होतं, नोहे तुझा हा परिवार द्रव्य धारा क्षणभंगुर. तुम्ही सांगता का नाही कीर्तनात, तेव्हा कळतंय हा संसार तुझा नाही, धन दौलत तुझी नाही, संपत्ती तुझी नाही. पण होतंय असं तुकोबा, माफ करा बरं का आम्हाला, होतंय असं कीर्तनात बसलं की तात्पुरतं वाटतंय भुवा सांगतोय ते बरोबर आहे, भुवा सांगतोय ते बरोबर आहे, भुवा सांगतोय ते बरोबर आहे. आणि घरी गेलं नुसती चप्पल काढली की ध्यानात येतंय काय धंदा असतो त्या लोकांचा. हिथं असलं का नाही मग वाटतंय हे काय खराय राव, एखाद दिवशी आपलं सुद्धा असंच वरी सरात व्हायचंय. पण ते हिथं आहे तवरच तसं वाटतंय. घरी गेलो आय 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 आय, खरं सांगू का, खरंच तो लटकाय. आणि मी म्हणतो नाही, ज्ञानोबा म्हणतात लटका बेबरा सर्व हात संसारे, लटका बेबरा सर्व हात संसारे, सर्व संसार लटका व्यवहार, सर्व संसार हे लटका बेबरा सर्व संसारे, लटका
लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरविन. तुकोबा आम्हाला सुद्धा वाटतं कधीतरी आळंदीला यावं, पण हा लटका संसार आहे तो आम्हाला सोडायला तयार नाही. त्यापेक्षा असं करता का तुकोबा, तुम्ही आजच्या दिवस आम्हाला हितच बसून सांगा आळंदीचे ज्ञानोबा नेमके आहेत कुणासारखे. आता तुकोबा सांगतात, एकतर सांगू का, आळंदीच्या ज्ञानोबाने एवढं मोठं कोणीच नसावं. कुणाला बसवायचं ज्ञानोबांच्या पंक्तीत? पाटील साहेब, कुणाला जरी ज्ञानोबांच्या पंक्तीत बसवायचं म्हणलं तरी ज्याचं त्याचं खुजेपणच दिसतं. ज्ञानोबांच्या उंचीला कोणीच पोचत नाही. तुकोबांनी एका अभंगामध्ये चौघांना बसवण्याचा प्रयत्न केला. गौरव बुवा, अभंग तुम्ही सांगा, मी तुम्हाला ते चौघांची नावं सांगतो. तुकोबांनी चंदनाला बसवण्याचा प्रयत्न केला, चंदनापुरं ठरलं. परिसाला बसवण्याचा प्रयत्न केला, परिसापुरा ठरला. दिवा बसवण्याचा प्रयत्न केला, दिवापुरा ठरला. आणि शेवटी साखर बसवण्याचा प्रयत्न केला, साखर अपुरी ठरली. कोणाच्या पंक्तीत? ज्ञानोबरायांच्या पंक्तीत. कोणाला? चंदनाला बसवायला बघितलं, चंदनापुरं ठरलं. परीस बसवायला बघितलं, परिसापुरा ठरला. दिवा बसवायला बघितला, दिवापुरा ठरला. आणि साखर बसवायला बघितली, साखरापुरी ठरली. हे चौघबी ज्ञानोबांच्या पंक्तीत बसले नाहीत. अभंग चंदनाचे हात पायही चंदन, ह्या अभंगामध्ये तुकोबांनी या चौघांना बी बसवायला बघितलं. बुवा, चंदन ज्ञानोबांच्या पंक्तीत नाही बसला हो. काय अडचण काय होती त्याला? चंदनाने तसं सगळ्या झाडांना सुगंध देता येतो. चंदन स्वतः प्रचंड सुगंधी आहे. पण चंदनाची अडचण अशी आहे, चंदन सगळ्या झाडांना सुगंधी करतं, पण 3 झाडं चंदनाला सुगंधी होऊ शकत नाहीत. ती 3 झाडं त्याच्याजवळ गेली की ते त्यांना सुगंधी करत नाही. अशी 3 झाडं कोणकोणती? पहिलं झाड कडुलिंबाचं, दुसरं झाड केळीचं, आणि तिसरं झाड बांबूचं. पाटील साहेब, बाकी कुठलं बी झाड चंदनाच्या संगतीत जाऊ द्या, चंदन त्या झाडाला सुगंधी करणार म्हणजे करणार. पण हे तिघं जर चंदनाच्या संगतीत गेले तर चंदन त्यांना सुगंधी करू शकत नाही. कारण काय, त्या तिघांना चंदन का सुगंधी करू शकत नाही? एकाचं कारण सांगतो. कडुलिंब चंदनाच्या संगतीत गेला पण सुगंधी झाला नाही. कारण काय? कडुलिंब चंदनाच्या संगतीत गेला पण स्वतःचा कडूपणाच सोडायला तयार नाही. तर आणि शपथ, तुम्ही चंदनाच्या जरी संगतीत राहिला आणि स्वतःचा कडूपणाच जर नाही सुटला तर काय तुमच्या आयुष्याला सुगंध येणार आहे? आता बरंच गडी कीर्तनात बसून तंबाखू मळते, आता काय बुवाने केलं पाहिजे गड्या? नाही गळ्याचे नाही, बुवाचा काय दोष आहे तुम्ही सांगा ना. बारकाईने दोष प्रत्येक वेळी चंदनाला देऊन चालत नाही. कडुलिंबाने बी कधीतरी कडूपणा सोडावा. आपण चंदनाच्या संगतीत चाललोय म्हणल्यानंतर. आणि हो, हे कडुलिंबासाठी नव्हता, ते तुमचे तुम्ही लावून घ्या, पण ते कडुलिंबासाठी नव्हतं एवढं नक्की. कडुलिंब सुगंधी झाला नाही कारण त्याने स्वतःचा कडूपणा सोडला नाही. केळी सुगंधी झाली नाही, तिचा दोष एकच आहे, सुगंध येण्यासाठी लाकूड असावं लागतं, केळीला लाकूड नसतं. केळीला लाकूड नसतं, त्याच्यामुळे ती सुगंधी झाली नाही. हा, तिसरं झाड बांबूचं. चंदनाने त्याला जवळ घेतला, म्हणले असं नका, म्हणले कसा का असं ना, आपण जवळ घ्यावा. जवळ घेतला तेव्हा चंदनाच्या लक्षात आलं बांबू सुगंधी होत नाही कारण बांबू गाठीचा आहे. जवळ घेतल्यानंतर चंदनाच्या बारकाईनं लक्षात आलं. जास्त जवळ गेला तेव्हा चंदनाला कळालं, अरे 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 अरे, हा आयुष्यभर कधी सुगंधी होणार नाही. कारण एक आहे, बांबू गाठीचा आहे, पण बांबू वरल्या गाठीचा नाही. कोण? आणि हे बांबूसाठी नव्हतं. चला बरं, काही नाही का, चंदनाच्या लक्षात आलं बांबूला सुगंधी केला असता, पण बांबूच्या गाठीत सुटत नाही. तो जोपर्यंत संध्याच्या सुटल्या गाठी तोपर्यंत भगवंत प्राप्ती होणार नाही एवढं मात्र नक्की आहे, तोपर्यंत कल्याण होणार नाही एवढं. चला, काय माझं नुकसान करायचं ते करा. आतल्या गाठीतला गडी असला तर त्याचं कोणीच कल्याण करू शकत नाही. हे मात्र जगातलं त्रिकालाबाधित सत्य आहे. हे त्रिकालाबाधित सत्य ऐकून घ्यावं लागेल, मान्य करावं लागेल. तुकोबा विचार करतात, ज्ञानोबांच्या पंक्तीत नेमकं बसवावं कोणाला? ह्या जमलेल्या लोकांना ज्ञानोबा समजून सांगायचे, मग कुणासारखे आहेत म्हणून सांगावं. मग लक्षात आला, अरे अरे अरे, अशी एक व्यक्ती या जगात आहे जी ज्ञानोबाच्या पंक्तीत बसू शकते. मातेची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, जशी आई लेकरावरती प्रेम करते तशी आळंदीच्या ज्ञानोबांनी साधकांवरती प्रेम केलं. आई नेमके लेकरासाठी करते काय? देह विसरे आपुला, जवळ घेता शन गेला. आयुष्यातला कितीही मोठा त्रास असला, आईनं जवळ घेतलं की आयुष्यातला शिनवटा निघून जातो एवढं मात्र नक्की. आईनं तोंडावरून हात फिरवला की शिनवटा निघून जातो एवढं मात्र नक्की. आणि माझं बोलणं खोटं वाटत असेल तर त्या छायाताईंना विचारून घ्या, जी माहेरवासीन म्हणून या दारात येऊन उभा राहते. आज सुद्धा त्या पायरीला पाय लावते. 7 उघडे असणाऱ्या त्या घराकडे बघते, आणि 7 उघडे असणाऱ्या घराकडे बघितल्यानंतर वर्ष झालं. आता मात्र त्या घराकडे बघितलं की तिच्या डोळ्याला पाणी येतं. का?
आता ती आई दिसत नाही, आता ती माई दिसत नाही. सासरी एखाद्या गोष्टीचा त्रास झाला, इथं माहेरात आलं आणि आईनं जवळ घेतलं, तोंडावरून हात फिरवला की सगळ्या गोष्टी संपून जायच्या. जवळ घेतलं की आयुष्यातला सगळा त्रास संपून जायचा. देह विसरे आपला, जवळ घेता क्षण गेला. दावी प्रेम भाते आणि अंगावर येते. प्रेम दाखवतेच दाखवते, पण वे प्रसंगी अंगावरती येते, रागाने जवळ येते. बुवा, हे सगळं मान्य झालं गड्या, पण तुकोबा हे सांगा, त्या आळंदीच्या ज्ञानोबरायांकडे जाताना तथा तुमच्या आयुष्याचं वर्णन करताना आमच्या असं लक्षात आलं, 527 एकर जमिनीची राख रांगोळी झाली. आई मेली, बाप मेला, बायको मेली, पोटचा पोरगा मरून गेला. अशा अवस्थेत तुकोबा तुम्हाला आईची आठवण आली तर तुम्ही काय करायचा? तुकोबा सांगतात, खरं सांगू का, आईची आठवण वयाच्या कोणत्याही टप्प्यावर येते. आईची आठवण काही लहान लेकरालाच येते असं नाही. लेकरू मोठं जरी झालं तरी आईची आठवण येते. अहो, लेकराने किती मोठेपणा प्राप्त केला तरी आईसाठी ते लेकरू लहान आहे एवढं मात्र नक्की. आईसाठी ते बाळ आहे एवढं मात्र नक्की. आईसाठी ते तान्होला आहे एवढं मात्र नक्की. नाहीतर माझं बोलणं खोटं वाटत असेल, आदरणीय बापूरावजींची भेट घ्या, आदरणीय बाळासाहेबांची भेट घ्या, त्यांना विचारा, आई होती तोपर्यंत घराला काय घरपण होतं आणि आई गेल्यानंतर घराची काय अवस्था झाली. घरात सगळ्या गोष्टी आहेत, खायला प्यायला भरभरून आहे, कमतरता म्हणाल कोणत्याच गोष्टीची नाही. पण आज सुद्धा बापूरावजी आणि बाळासाहेब या दोघांच्या डोळ्याला पाणी येतं. त्याचं कारण आहे काय, आता निघाले कुठे बाहेर तर एवढा घास खाऊन जा म्हणणारी आई राहिली. उशिरा घरी आलं तर वाट बघत बसणारी माय राहिली नाही. आई होती तोपर्यंत चिडायची, रागवायची, बोलायची. उशीर का झाला म्हणून जाब विचारायची, लवकर येत जा म्हणायची. गाडी पळवलेली तिला कळालं की गाडी पळवत जाऊ नका म्हणून सांगायची. कित्येक गोष्टी बोलायची. अजून सुद्धा जिथं बसलेले असायचे तिकडे बघितलं की अंगावर काटा उभा राहतो, नको वाटतं, नको वाटतं. अजून सुद्धा ते घरात आहे का काय असं वाटतं. कधीतरी आई म्हणून हाक मारल्या जातील, मग लक्षात येतं आता कुठं तिला हाक ऐकू जायची. तेव्हा तिनं वाढलेला घास गोड लागायचा. तिने जेवायला वाढलं की भरभरून जीव वाटायचं. आता ती माय दिसायची बंद झाली. तुकोबांना आम्ही स्वच्छ विचारलं, बुवा आयुष्यातली माय गेली तेव्हा तुम्ही नेमकं काय केलं? तुकोबा सांगतात, मी भामचंद्रावर गेलो, भंडारेवर गेलो, गोरेडेश्वरावर गेलो आणि तिथून आळंदीच्या दिशेनं तोंड केलं. ज्ञानोबरायांच्याकडे हात करून ज्ञानोबांना विनंती केली, ज्ञानोबांना विनंती केली. तुका म्हणे मी पोटीचे बाळ, माझी पूर्वा ब्रह्मेची आळ. माऊली, मी अनाथ आहे, अपराधी आहे, पतित आहे, आगळा आहे. अनाथ, अपराधी, पतित, आगळा, परी पाया वेगळा करू नका. किंवा मग तुका म्हणे, ज्ञानेश्वरा राखा पाया पै किंकरा. म्हणून मी आई म्हणून त्या आळंदीच्या ज्ञानोबांकडे बघितलं. इतरांच्या पुढं पुढं करण्यापेक्षा मी संतांच्या पायावर झोंबलून त्यांच्याच पायाजवळ लाडे कुडेला आलो. तुका संता पुढे पायी झोंबे लाडे कुडे. संतांच्याच पायाजवळ मी लाडे गुडेला आलो, कारण मला माहिती आहे जगाच्या पाठीवर असे दोनच पाय आहेत जे पाय आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकतात. एक पाय आईचे आणि दुसरे पाय संतांचे. आई करते नेमकं काय, देह विसरे आपला, जवळे घेता क्षण गेला. आईचं प्रेम तुकोबांनी व्यक्त केलं. मातेच्या चित्ती अवघे बाळकाची व्याप्ती, काहीसा या अर्थाचा 4 चरणाचा. आळंदीच्या ज्ञानोबांना आईच्या पंक्तीत आणि ह्या आईला आळंदीच्या ज्ञानोबाच्या पंक्तीत बसवणारा अतिशय गोड, अतिशय समर्पक, आजच्या सेवेला साजेसा असणारा अभंग. काहीचा या अर्थाचा अभंग सेवेला घेण्यापाठीमागचा परिहार नाम सेवेचं कारण, या परिवाराचं अस्तित्व, या परिवाराचं मांगल्य, या परिवाराचं पावित्र्य, या परिवाराचा सन्मान, या परिवाराचा स्वाभिमान, या परिवाराचा अभिमान, या परिवाराचा आधारवड, या परिवाराच्या देवघरातली समयी, या परिवाराची आई. कोणता शब्द जोडू? कैलासवाशी म्हणा, वैकुंठवाशी म्हणा, अथवा स्वर्गवाशी म्हणा. पार्वतीबाई माणिकराव रुपनवर पाटील आई म्हणायचे सगळे. माऊली बुवा, आदरणीय माणिकराव शिवाजी रुपनवर पाटील यांचा हा परिवार. पत्नीच नाव पार्वतीबाई, 2 मुलं, पारुबाई, पार्वतीबाई. ऐका, 2 मुलं, एकाच नाव बापूराव, एकाच नाव बाळासाहेब. एक मुलगी आहे, छाया नाव आहे. प्रचंड हलाखीचा प्रपंच. हे
तुम्ही इथं आल्यानंतर हे आता मोठमोठाले घरं दिसतील, मोठमोठाले इमारती दिसतील. हे ह्या माणसांचं आयुष्य नाही हा. ह्या लोकांनी प्रचंड संघर्ष बघितलाय, ह्या लोकांनी प्रचंड वाईट काळ बघितलाय, ह्या लोकांनी प्रचंड दुःख बघितलंय. मोठमोठाली गाठोडी डोक्यावर घेऊन नात्यापुत्यापर्यंत हे लोक चालत गेलेत. आज पोराबाळांनी कर्तृत्व केलं आणि हे सगळं भाग्य त्यांच्या नशिबात आणून दिलं. उलट पाटील साहेब, मी अतिशय धाडसाने एक वाक्य बोलतो. मला तुमच्या सगळ्यांचं प्रचंड कौतुक वाटतं. कौतुक एवढ्यासाठी वाटतं, सगळ्या गोष्टी जवळ असल्यावरती कोणी कर्तृत्व करून दाखवेल. व आयत्या पिठावर कोणी रेगोट्या वडतं, त्याला काय असतंय तेव्हा. आणि फक्त हे काय, आयत्या पिठावर रेगोट्या वडता येतात, पण आयत्या पिठावर वडलेल्या रेगोट्याचा कोणी इतिहास लिहित नाही, त्याचा कोणी विचार बी करत नाही. स्वतःचं कर्तृत्व करून दाखवावं लागतं, स्वतःचं विश्व उभा करावं लागतं. अहो प्रचंड संघर्ष होता. ह्या लोकांना पोटाला प्यायला पाणी नसायचं. अशा काळात ही माणसं जगली आणि अशा काळात जगत असताना स्वतःतला कणखरपणा जिवंत ठेवला, स्वतःचं अस्तित्व जिवंत ठेवलं. पोराबाळांना चांगुलपणा शिकवला. ह्या माईनं उभ्या आयुष्यात पोरांना एकच शिकवलं, बाळांनो, एखाद्याने तुम्हाला गरीब म्हणलं तरी चालेल, पण कोणी तुम्हाला लबाड नाही म्हणलं पाहिजे. याच्यासाठी ही माणसं जगवत राहिली. ही माणसं लेकरा बाळांना लहानाचं मोठं करत राहिली. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचार वेच करी. हे अभंग आमचे पाठ नव्हते, पण आमचं जगणं मात्र त्या अभंगाला अनुसरून होतं. एवढं मात्र नक्की, कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावर पाय द्यायचं नाही. जे आपलं ते आपलं, जे लोकाचं ते लोकाचं. कोणाचा रुपया सापडला तरी त्याला माघारी द्यायची दानं त्या लोकांमध्ये होती. आणि तेवढी प्रामाणिक ही माणसं जगली. अतिशय काबाड कष्ट केलं. माझ्या पंढरपूरच्या देवाचा एक नियम असा आहे, तो चांगल्या गोष्टीला फळ देतो, फक्त चांगल्या गोष्टीला जरा वेळ घेतो. काय म्हणलं बुवा? चांगल्या गोष्टीला फळ देतो, फक्त चांगल्या गोष्टीला थोडा वेळ घेतो. तो लगेच चांगल्या गोष्टीला फळ देत नाही. मी सांगू का, निसर्गाचा बी हेच नियम आहे. कडू भोपळ्याला फळ जास्त लागतं. हा, ते काय समाजाच्या उपयोगाचं आहे काय? ऐका, चांगल्या गोष्टी वेळ घेतात, खरं, पण चांगल्या गोष्टी फळ चांगलं देतात एवढं मात्र नक्की. आयुष्यभर ह्या माईनं प्रचंड कष्ट केलं आणि त्या कष्टाचं फळ जेव्हा पोरं कर्तृत्वाला आली, पोरांनी चांगलं कर्तृत्व करून दाखवलं. ऐन मध्यावरती तिच्या कपाळावरचं कुंकू तिला पुसावं लागलं. सन्मान्य दादा म्हणजे आदरणीय माणिकरावजी रुपनवर गेले, पण त्यानंतर सुद्धा ती कधी खचली नाही. त्यानंतर तिने लेकरा बाळांना काही कमी पडू दिलं नाही. मुळात माहेरात आईचं एक काम आहे आणि बापाचं एक काम आहे. आईचं काम वेगळं राहतं, बापाचं काम वेगळं राहतं. आईचं काम हे राहतं, पोरगी माहेरात आली की आईनं पाठ घासून द्यायची. आणि बापाचं काम असं राहतं, बापाने नातेपुत्याला जाऊन साडी आणायची. ऐका गड्या, आईचं काम आहे पाठ घासून द्यायचं, बापाचं काम आहे साडी आणायची. चुकून जर समजा बाप मरून गेला तर आई दोन्ही कामं करू शकते. बाप मरून गेला तर आई दोन्ही कामं करू शकते. नात्यापुत्यात जाऊन साडी बी आणू शकते आणि पोरीची पाठ बी घासून देऊ शकते. पण जर एखाद्या घरातून माय मरून गेली, बाप लाख रुपयाची साडी आणल, पाठ नाही घासता यायची. त्याच्यासाठी माहेरात मायच जिवंत असावी लागेल. आणि त्या छायाताईला हे सगळं अनुभवायला मिळालं. ही माय दोन्ही कामं करायची. पोरगी दारात आली तर कधी तिने रिकाम्या हाताने पोरीला माघारी जाऊ दिलं नाही. पोरगी दारात आली तर पोरांना हाक मारून सांगायची, बापूरावांना हाक मारायची, बाळासाहेबांना हाक मारायची. निघाली बघती, तिला मात्र तसं जाऊ देऊ नका. अरे तिला तसं कधीच जाऊ देऊ नका. जोपर्यंत मी जिथे आहे तर माझ्या पोरीला काय कमी नाही पडलं पाहिजे. काही द्यायची. कधी कधी पिशवीत भरून कांदे द्यायची. कांदे काय फोनशिरसात न मिळणारी गोष्ट आहे का? मिळत नाहीत का तिला? नाही. ती आईचं प्रेम होतं. कधी कांदे द्यायची, कधी लसूण द्यायची, वाटेल ती वस्तू त्या पिशवीत द्यायची. आता असं नाही की भाऊ भाऊजया देत नाहीत. भाऊ भाऊजया अजून प्रेम करतात. फक्त हे काय, आईच्या देण्यात जी माया होती ती माया आता परत कुठं दिसत नाही. मी सांगू, हे सगळं तिने सहन केलं. ह्या सगळ्या गोष्टी तिने आवर्जून जगून वागून दाखवल्या. एक चांगलं घर उभा केलं. आणि गेल्या वर्षी मात्र त्या माईनं स्वतःच्या आयुष्यातला शेवटचा श्वास घेतला. माय हा शब्द बोलत असताना माझ्यासारख्याकडून ऐकण्यापेक्षा
तुकोबा एका अभंगात असं लिहितात, अरे आई लेकरावर एवढं प्रेम करते, एवढं प्रेम करते, एवढं प्रेम करते, बहुतेक ते लेकराचं सर्वस्व आहे. लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित माबुले 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 लेकुराचे हितवाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करेल अभाविन प्रीती. ऐका गड्या, बाबांनी ते शब्द खर्च केले, पण हे काय, मृत्यू नावाची जी गोष्ट आहे त्या मरणाला ना आई कळते ना बाप कळतो. मरणाला काय कळतं आईन, मरणाला काय कळतो बाप. मरणाने आजपर्यंत कुणालाच सोडलं नाही. लेकरू लहान असलं तरी त्याला मारून टाकतं, एखादा तरणाताटा माणूस असला तरी त्याला मारून टाकते, आणि म्हातारं माणूस असलं तरी त्याला मरण मारून टाकते. बरं वाटतं असं आपल्याला, मरणाबद्दल बरेच गैरसमज बसरले. नाना मरणाला प्रत्येकाने वाईट म्हणूनच बघितलं, मरणाकडे कुणी चांगलं म्हणून बघितलं. माणसाला असं वाटतं मरण आणि अमरत्व ह्या दोघांपैकी माणसाला असं वाटतं मरण संपून जावं, आपण कधीच मरू नये, म्हणजे आपण अमर व्हावं. प्रत्येकाला वाटतं मरावं असं कोणाला वाटतं, बरं कोणाला वाटत बी नाही वाटत बी नाही असं माझं मत आहे. काय म्हणला बुवा, मरावं असं कोणाला वाटतच नाही, आणि माझं मत आहे वाटू बी नाही. जगाच्या पाठीवरचं कुठलं बी पाप माणसाने करावं, फक्त आत्महत्या नावाचं पाप कधी करू नये. दिवस किती वाईट येऊ द्या, येत असतात. कोणाच्या वाट्याला आलं नाही तेवढं फक्त सांगा. ज्यांनी वाईट काळामधून मार्ग काढला त्यांचेच चौका चौकात पुतळे आहेत. गळ्याचे नाही. पोरांनो, संघर्ष करत असताना आयुष्य कधीतरी आपली परीक्षा घेतं. मग आयुष्य परीक्षा घेतं म्हणून माघारी सरायचं नसतं. त्याच काय असतं, संकटाच्या छाताडावर पाय द्यायचं. प्रत्येकाच्या आयुष्यात एक काळ चांगला येतो आणि प्रत्येकाच्या आयुष्यात एक काळ वाईट येतो. वाईट आला म्हणजे एवढा वाईट येतो वाटतं मरून जावं. फक्त ध्यानात ठेवायचं तेवढ्या काळात काही बी करायचं, फक्त मरायचं नाही. नाही मरायचं नाही. आणि मी माऊली बुवा त्या दिवशी बी बोलता विषय थांबवला. त्यानंतर पाठीमागल्या 2-3 दिवसापूर्वी तो विषय आला, पण समोर अशी एक व्यक्ती बसली होती ज्यांच्या घरामध्ये आत्महत्या झाली, त्याच्यामुळे मला त्या विषयाला स्पर्श करता आला नाही. नीट ऐका, शास्त्र जे सांगतं ते बोलतो मी तुम्हाला. आणि तुम्हाला जर वाटत असेल बुवा हे स्पष्ट करून द्या, तर बसल्या बैठकीला तिथं समोर आपण गौरवच्या घरात बसून मी तुम्हाला ही गोष्ट स्पष्ट करून देतो. चांगल्यांच्या मुखातून ऐकलेलं वाक्य आहे. नाना, शास्त्र असं सांगतं, ज्याने आत्महत्या केली त्याच्या मैताला सुद्धा जाऊ नये. काय म्हणला?
हे मी माझ्या पदरचं बोलत नाही, मोठ्यांच्या मुखातून ऐकलंय. आणि कोणाच्या मुखातून ऐकलंय हे ऐकायचं असलं मी परत सांगतो की आपण बसल्यावरती चर्चा करू याच्यावरती. मी सांगतो जगाच्या पाठीवरचं कुठलं बी पाप असू द्या, फक्त आत्महत्येसारखं पाप कधी करू नका. शास्त्र काय सांगतं माऊली बुवा, ज्याने आत्महत्या केली त्याच्या मैताला जाऊ नये. मैताला जाऊ नये म्हणण्यापेक्षा त्याची प्रेत यात्राच काढू नये असं शास्त्र सांगतं. शास्त्र सांगतं ज्याने आत्महत्या केली त्याचं प्रेत असं गावच्या वेशीला टांगावून प्रत्येकाने त्याला 2-2 चपला माराव्यात. आणि मेलेलं जनावर जसं ओढत नेतात तसं मेलेलं जनावर ओढत नेतात तसं त्याला ओढत न्यावं. आणि जिथं त्याला कुठले तरी प्राणी खाऊन टाकतील अशा जागेवर नेऊन त्याला सोडून द्यावं. त्याचा कोणी दावा करू नये, त्याच्या कोणी मैतीला जाऊ नये. शास्त्र सांगते, मी पदरचं बोलत नाही. का बरं असं करावं? अहो तो आपला कुणीतरी आहे, काहीतरी निर्णय झाला, त्याला काहीतरी वाईट वाटलं म्हणून त्याने टोकाचा निर्णय घेतला. शास्त्र काय सांगतं, त्याचे एवढे हाल कशासाठी करायचे? पाठीमागं राहिलेल्यांना ध्यानात यावं, आत्महत्या केल्यावर एवढा त्रास देत आहेत म्हणून. तुम्ही आयुष्यात ना काय बी असू द्या, हे बघा दिवस चांगले वाईट असतात. कुणाच्या काळाला सगळ्यांना चांगले दिवस आले मला सांगा. मी परत एकदा माघारी त्याच विषयाला येऊ शकतो. रामाचा जन्म होताना राजवाड्यात झाला ना, आयुष्यभर त्याला झाडात राहावं लागलं नाही. त्याचे एवढं तर दुःख आमच्या वाट्याला नाही. कृष्णाचा जन्म होतानाच तुरुंगात झालाय. जन्माला आलता तेव्हा त्याच्या आई बापाच्या हातात बेड्या होत्या. जन्माला आला तेव्हा त्याचा मामा त्याला मारायला टपला होता. बरं बघा ना कधीतरी यांचे आयुष्य. तुम्ही मला आयुष्य सांगा फक्त. त्या व्यक्तीने आयुष्यात जो संघर्ष केला तो मी तुमच्या पुढे मांडून दाखवतो. कोणाचं बी आयुष्य असू द्या, संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याला आला. संघर्षाला पाठ देऊन जी माणसं पळून गेली ना, त्याची इतिहासामध्ये कुठं नोंद घेतली जात नाही. ज्यांनी संघर्ष केला आणि संघर्ष करून त्या संघर्षाच्या संकटाच्या छतावर पाय देऊन उभा राहिली, तीच माणसं समाजाने लक्षात ठेवली. ज्ञानोबांच्या आयुष्यात संघर्ष नव्हता काय? आज ही दुनिया साधल्याची सोबते बुडत्याची पेरी करे. आता म्हणे 25 किलोचा सोन्याचा कळस बसवलाय ज्ञानोबाच्या मंदिराला. किती किलोचा? बरं बसवायचा होता 11 किलोचाच नाना. 11 किलोचा सोन्याचा कळस बसवायचा होता आणि अख्ख्या महाराष्ट्रानं वर्गणी गोळा करायला सुरुवात केली. म्हणली 11 किलोसाठी. बहुतेक त्यावेळी सोनं 1 लाख रुपये तोळा होतं. सोनं 1 लाख रुपये तोळा, त्याच्यामुळे 11 किलोसाठी 11 कोटी रुपये लागणार होते. म्हणले अख्ख्या महाराष्ट्रातनं 11 कोटी रुपये गोळा करू. राजू पाहुणे अडचण अशी झाली, अख्ख्या महाराष्ट्रातनं 11 कोटी गोळा करायचं होतं. ते एकाच माणसाने 11 कोटी वर्गणी दिली. काय म्हणलं बुवा? तिथं काय कमी आहे? जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळ. अख्ख्या महाराष्ट्रात 11 कोटी गोळा करायचे, तिथे एकाच माणसाने 11 कोटी रुपये वर्गणी दिली. मग मात्र ज्ञानोबांच्या मंदिराला 11 किलो नाही 25 किलो सोन्याचा कळस बसला. पण 25 किलो सोन्याचा कळस आत्ता आहे. 2.5 किलोमीटर दर्शनाची रांग आत्ता आहे. इथून निघाले तर आमच्या सारख्यांना त्यांच्या फक्त काय इच्छा राहते कडे, आपण नातेपुत्याला दर्शनाला गेलो किंवा इथं पालखी मार्गावर दर्शनाला गेलो, काय वाटतं? फक्त एकदा पादुकाला स्पर्श व्हावा एवढीच इच्छा आहे का नाही? तो कधीतरी त्यांचा स्पर्श झाल्यानंतर माणसाने इंद्रायणीला जाऊन आंघोळी केल्यात, विटा झाला म्हणून त्रास नसेल वे झाला त्यांना. आंघोळ केली इंद्रायणीत म्हणून त्या विसोबा खेचराने खाड दिशी कांशीला दिली. संन्याशाच्या कार्ट्या तुझ्यामुळे ही इंद्रायणी बाटते, ज्ञानोबांच्या स्पर्शानं. पुन्हा एकदा सांगतो, संघर्ष ज्ञानोबांच्या वाट्याला आला, संघर्ष तुकोबांच्या वाट्याला आला, छत्रपती शिवाजीराजांच्या वाट्याला संघर्ष आला, राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या वाट्याला संघर्ष आला. उगीच नाही चौकामध्ये बोर्ड लागत. आता 31 मेला राजमाता अहिल्यादेवी होळकरांची जयंती संपन्न केली जाणार आहे. 22 मृतदेह उघड्या डोळ्यानं तिने बघितले होते आणि 22 मृतदेह उघड्या डोळ्यानं बघितले तरी सुद्धा हातातली शिवपिंड कधी खाली ठेवली नाही. धर्मावरचा विश्वास कधी कमी होऊन दिला नाही. आणि दुनियेसाठी जगासाठी जे जगणं होतं ते दुनियासाठीचं जगणं कधी तिनं कमी केलं नाही. अहो ज्या काळामध्ये पुरुष प्रधान संस्कृती होती अशा काळात स्त्री म्हणून राज्यकर्ती झाली. तो जेव्हा चालून आला तेव्हा त्या राघोबाला सांगितलं होतं, राघोबा माझ्या बरोबर वैर करायला आला खरं, माझ्या बरोबर युद्ध करायला आला खरा, पण लक्षात ठेव ही रणरागिणी अहिल्या अशी माघारी फिरायची नाही. आमची तुझ्या बरोबर युद्धाची तयारी आहे, पण ऐक, जर समजा तू हरला तर इतिहास तुला कधी माफ करायचा नाही. इतिहास म्हणेल राघोबाचा पराभव एका बाईनं केला आणि मी हरले तर मी अगदी इतिहासाला तोंड देऊ शकते. पुरुषाकडून पेशवांकडून माझा पराभव झाला म्हणून ज्या मनगटात बळबुद्धी आणि सामर्थ्य आहे तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनवू शकतो. घरातले 22 मृतदेह उघड्या डोळ्याने बघितले. सासरा मेला, नवरा मेला, पोरगा मेला, जावई मेला, मुलगी मेली, एवढं सगळं उघड्या डोळ्यानं बघितलं आणि तरी सुद्धा जिने फक्त स्वतःच आयुष्य लोकांच्या कल्याणासाठी घालवलं,
आज त्या मातेचा जय जयकार आहे. तिचं नाव आहे राजमाता अहिल्या देवळकर. सहजासहजी नाहीत माणसं उभा होत, सहजासहजी नाहीत माणसं घडत. संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याला आहे. माझं स्वच्छ मत आहे, आला संघर्ष म्हणून उभ्या आयुष्यात कधी स्वतःच्या आयुष्याचं वाटोळ करू नका. आपला विषय कुठून गेला मारावं असं कुणालाच वाटत नाही. आणि पुन्हा एकदा सांगतो, वाटू बी नाही. आजीबाईने हातात कंदील घेतला आणि कंदील घेऊन आजीबाई कान 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 निघाली. शेजारची बिचारी आडवी आली, म्हणली कुठं व? म्हणजे आता बरे आले. म्हणली जायला कुठं व? म्हणजे जोडान माणसाने बोलाव का नाही? तसं बोलायचं. म्हणली इतक्यांदी माझ्या जीवाला एवढा त्रास झाला, कोणी बघायचं सुद्धा आलं. आम्हाला काय माहित तुमच्या जीवाला त्रास झाला? नाही म्हणली, पण कुठवर माणसाने तरी बसायचं, कुठवर माणसाने तरी गिळायचं. काय म्हणून माणसाने तरी ऐकून घ्यायचं. 25 वर्षाचा वस्तू एक ओम माझा पोराने माझ्या कधी थुका सुद्धा वालांट. आणि बाया आली, तिने नुसता व माझ्या पोराचा बैल का हा बर नुसता व म्हणले तिने माझ्या पोराचा बैल केला. काय आपल्याला काडीची त्या घरात किंमत राहिली नाही. काय तिथं राहायचं मी मेली म्हणजे त्यांना कळल. मग काय खाते ती बघते की रांड चाललाय कुठं? आणि मराय चालली मराय. आणि मग खंदील कशाला? हा ही चुकाटा असला म्हणजे कुठं चालली होती? चालली होती कुठं? आणि भेट होती कशाला? नाही मराय चालली होती, भेट होती कशाला? ही चुकाट्याला नव्हते भेट, मरणालाच भेट होती. म्हणजे मरायला निघालं तरी मरावा असं कोणाला वाटत नाही. मी आणखी एक धाडसाने सांगतो, ऐका. आपल्या प्रत्येकाला वाटतं आपण अमर व्हावं, पण कधीतरी एकदा जे अमर झाले त्यांची भेट घ्या. अमर झालेल्यांपैकी एक नाव सांगतो मी. ऐकणारी माणसं आहे नाना, तुम्ही बसलाय म्हणून मी बोलतो. अश्वत्थाम्याने एकदा देवाची भेट घेतली. अश्वत्थामा कोण? 7 चिरंजीवांपैकी एक अश्वत्थामा. अश्वत्थामा देवाला म्हणे, देवा का म्हणून हे अमरत्व दिलं असेल रे? ह्याच्याऐवजी मारून टाकलं असतं तरी बरं झालं असतं. अश्वत्थाम्याच्या कपाळाला एक जखम झाली आणि त्या जखमेतून पू वाहतोय. आणि त्याची अडचण अशी आहे बघा, एखादी जखम जर माणसाला असह्य झाली, पाटील साहेब नीट ऐका, एखादी जखम जर एखादं दुःख माणसाला म्हातारपणी झालं तर ते माणूस म्हणतं, देवा हे दुःख न सहन करण्यापेक्षा आपलं म्हणतं ना, हे दुःख न सहन करण्यापेक्षा मला मारून टाक. अश्वत्थामा म्हणतो, माझी अडचण अशी आहे, माझं दुःख बी बरं होत नाही आणि मला मरण बी येत नाही. किमान मेलो असतो तर ह्या दुःखातनं सुटलो असतो, मेल्यावर तर या दुःखातनं माझी सुटका झाली असती, पण मला मरण येत नाही आणि माझं दुःख बरं होत नाही. देवा काय पाप केलं म्हणून मला हे अमरत्व दिलं रे? देवाने अश्वत्थाम्याकडे बघितलं, म्हणले तुला अमरत्व शाप वाटतं? हो देवा, अरे मेलेलंच बरं. असं कसं बोलतो? अरे जे माणसं खाली राहतात पृथ्वी तलावर त्यांना वाटतं अमर व्हावं. थांब देवा, तीच त्यांची अडचण आहे. त्यांना जर अमर व्हावं वाटत असेल, चल माझ्याबरोबर, मी तुला गाठ घालून देतो. अश्वत्थाम्याने जेवढे जेवढे स्वर्गात अमर आहेत त्या सगळ्यांना बोलवून घेतलं आणि म्हणले, आज फक्त खोटं बोलायचं नाही. तुम्हाला सवय लागली माणसाच्या तोंडासारखं बोलायची. देव असलं म्हणजे तुम्ही देवाच्या तोंडासारखं बोलताय, देव नसला म्हणजे त्याच्या तक्रारी माझ्यापाशी करताय. आणि सध्या बहुतेक माणसाला हीच सवय लागली नाही. कुठल्या बी क्षेत्र असू द्या पाहुणे, कुठल्या बी क्षेत्रात जातो माणूस, जवळ असलं म्हणजे माणूस तोंड भरून त्याच्या बदली बोलतोय, निघून गेला हे ना आलाय काय ती. परनिंदा केल्यानंतर गो हत्या केले एवढं पाप आहे. गायी मारल्यानंतर जेवढं पाप लागतं तेवढं पाप दुसऱ्याची निंदा केल्यानंतर होतं. त्यामुळे उभ्या आयुष्यात काय बी करा, एक कधी कोणाला कमी समजू नका, कधीच नाही. पोरांनो काळ असतो, काही जणांनी गाजवलेला असतो, काही जण गाजवत असतात आणि काही जण गाजवणार असतात. आता तुम्ही दोघं चौघं कीर्तनात आहे, आपण तुम्हाला लय भिव नाही का? नाही गळ्याचे नाही, सांगता येत नाही तसं. कदाचित उद्या आम्हाला तुमच्या कीर्तनात टाळ घेऊन उभं राहावं लागणार आहे, ते बी कुठं नाही ती कीर्तन म्हणून यावं लागणार आहे. परिस्थिती कधी बदलल सांगता येत नाही.
परिस्थिती हा ऊन सावलीचा खेळ आहे. उभ्या आयुष्यात कधी कोणाला कमी लेखू नका. उभ्या आयुष्यात कधी कोणाची निंदा करू नका, कधीच करू नका. आणि आहे असंच एका गुण्या गोविंदाने प्रेमाने राहा. चाल जाऊ द्या, पुढे बोलत होतो मी. अश्वत्थाम्याने तक्रार केली म्हणे, देवा हे अमर आहेत ना स्वर्गातले, ह्यांची एकदा मिटिंग लावतो. आणि स्वर्गातल्या अमरांना सांगितलं, बाबा रे देव येणार आहे, जे असल ते स्वच्छ सांगा, खरं सांगा, तुमच्या काय तक्रार आहेत ते मांडा. देवाने सगळे स्वर्गातले अमर एकत्र केले आणि म्हणले, अरे ज्यांना मरण येणार आहे त्या माणसाने तक्रार केलेली बरी, पण तुम्ही अमर आहात. अमर अमर असताना तुम्हाला आणखी काय पाहिजे. तेव्हा सगळ्या अमरांनी खाली मान घातली आणि देवाला सांगितलं, देवा जे मरणार नाहीत त्यांना वाटतंय आपण अमर व्हावं, आम्ही अमर झालोय, आता आमची एकच इच्छा आहे. स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, स्वर्गीचे सगळ्यांना वाटतं आपण अमर व्हावं. आणि माऊली बुवा जे अमर झालेत त्यांची अशी इच्छा आहे, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. त्यांना वाटतं आपल्यासारखं जन्माला यावं. मग स्वर्गात अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्या, अशी कोणती गोष्ट नाही जी आपल्या सगळ्यांना मिळते. अशी हिथं कोणती गोष्ट आहे की स्वर्गातल्यांना वाटतं हिथं यावं, स्वर्गात नाही आणि मृत्यूलोकात आहे. अशी एकमेव गोष्ट आहे, तिचं नाव आहे मृत्यू. निवळ त्या मृत्यूसाठी त्यांना वाटतं आपण इथं यावं आणि नारायण नामे हो जीवनमुक्त, भगवंताचं नामस्मरण घ्यावं आणि जीवनमुक्त व्हावं, अशी त्यांची इच्छा आहे. ऐका गड्या, जर त्यांची इच्छा असेल तर निश्चितच माणसाच्या आयुष्याला काहीतरी किंमत असेल. सगळ्यांनी आपण मरणाला बदनाम करून टाकलं, पण माझं स्वतःचं स्वच्छ मत आहे, मरण प्रचंड प्रामाणिक आहे. काय म्हणलं बुवा? मरण प्रचंड प्रामाणिक आहे. त्याने आजपर्यंत कधी भेदभाव केला नाही. गरीबाला मारतं, श्रीमंताला मारतं, रस्त्याच्या कडेच्या झोपणाऱ्या भिकाऱ्याला मारतं आणि अब्ज रुपयाच्या बंगल्यात राहणारा जहागीरदार असला तरी त्याला मारतं. मरणाने कधी भेदभाव केला नाही. मरणाने कधी कोणी आपला कोणी परका असं कधीच बघितलं नाही. ज्या त्या वाट्याला जसं जसं ज्याचं ज्याचं लिहिलंय तसं त्याने मृत्यू प्रत्येकाच्या पदरात टाकला आणि तसं त्याला मरण आलं. बरं, आता ते मरण आलं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. मरण येतच नसते, माणसाला चालून मरणापर्यंत जावं लागते. जिथं ठरलं, जिथं वेळ ठरली, जिथं काळ ठरला, जिथं ठिकाण ठरला, तिथं माणसाला त्या वेळेत, तेवढ्या काळात, त्या प्रसंगाला पोहोचावंच लागणार. 5व्या दिवशी सटवीने जी अक्षर घातली
त्या अक्षरात कुणीच बदल करू शकत नाही. कुणी असू द्या, नामा म्हणे कर्मरेखा ब्रह्मादिका चुकेना, देवादिकाला सुद्धा ते चुकलं नाही. आणि आणि माणूस त्या वेळेला एवढा बांधलेला राहतो. पाठीमागल्या काही दिवसापूर्वी ह्या तिरवंड्याला बघा तात्या महाराज आहेत. तात्या महाराजाचे थोरले बंधू, त्यांच्या तिथं शेजारी विहीर खोदायचं काम चालू होतं पाटील पाहुणे. आणि विहीर खोदायचं काम चालू होतं, यारी लावली होती. पण आता काही संबंध नाही. तात्या महाराजाचे थोरले बंधू तिथं ती काय त्या विहिरीवर कामाला नव्हते, ते काही तिथं मालक नव्हते. पण आपल्या शेजारी विहिरीचं काम चाललंय म्हणून जाऊन निवांत बसले, विहिरीच्या काठावर बसले, बघत बसल्यानंतर झालं असं, त्यांच्या बायकोने ते लक्षात घेतलं. म्हणजे सकाळपासून जाऊन बसलाय माणूस, काय बारक्या पोरासारखं, काही यारी बघायची म्हणून गेली. आणि गेल्यानंतर तावाने बोलली, म्हणली चला बरं घरी. भाकरी खाल्ली नाही म्हणली, जनावर सगळी तशीच उन्हात ठेवले, ती रानात जायचं राहिलं. आणि एवढं सगळं सोडून हे येऊन बसलाय तुम्ही, चला बरं घरी म्हणली. म्हणून घरी घेऊन गेली. आणि घरी घेऊन गेली, जेवायला घातलं. जाताना स्वतः रानात पुढे गेली आणि जाताना सांगितलं, का भाकरी खा, दार लावा आणि रानात या. काय सांगितलं होतं? भाकरी वाढली, भाकरी खा, जनावरांना पाणी पाजा, दार लावा आणि रानात या. काय करावं लागतं एवढ्या मोठ्या माणसाने? बरं, रानात जाणं साहजिकच होतं, गरजेचं आहे, शेतकरी माणूस आहे. तसं सांगून गेली होती बिचारी. आणि तसं सांगून गेल्यानंतर सुद्धा का कुणास ठाऊक, ते जनावरांना पाणी पाजलं, दार लावलं. रानात जे जायचं त्याच्याऐवजी जिथनं उठवून आणलं होतं तिथंच जाऊन बसलं यारी बघत. एक 5व्या मिनिटाला यारी डोक्यात पडली आणि मरून गेला माणूस. आता नीट ऐका, बोलवून आणलं होतं, ते कुठून आणलं होतं? विहिरीहून नाही, मरणाच्या जाग्यावरनं बोलवून आणलं होतं. विनंती काय केली ती? माझ्या बरोबर रानात चला. गेले कुठं? नीट ऐका धाडसाने, रानात बोलवत होती ती पत्नी होती. आणि त्याच जागेवर बोलवत होतं ते मरण होतं. पत्नीचं ऐकलं नाही, मरणाचं ऐकलं. ज्या ठिकाणी ठरलं होतं तिथं जाऊन बसले आणि त्याच ठिकाणी आयुष्याचा शेवट झाला. बुवा, मरावं लागणार आहे आम्हाला माहिती आहे. हे काय आमच्यासाठी नवीन नाही, वेगळं नाही. आजपर्यंत आम्ही वर्ष श्राद्धाची बरीच कीर्तन ऐकली. मरावं लागणार आहे हे अंतिम सत्य आम्हाला माहिती आहे. आमका तमका मेला ह्याची यादी बी तुम्ही आमच्या पुढं मांडू नका. आम्हाला बी माहिती आहे, राम मेला, कृष्ण मेला, ज्ञानोबा गेले, नाथबाबा गेले. ह्याच्यापेक्षा वेगळं असं करता का? मरावंच लागणार नाही असं एखादं औषध सांगता का? सांगतो. असं औषध आहे ज्याने मरावंच लागणार नाही. आतापर्यंत मरायचं हे सांगणारे सगळे आले आणि गेले. आज मी सांगतो जे औषधानं मरावं लागणार नाही. बर 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 सांगा बरं, मरावं लागणार नाही. नाना असे 3 उपाय गाथेत सापडतात. फक्त ते गाथेत शोधावे लागतात. व्हॉट्सअपला, युट्यूबला ते सापडत नाहीत. गाथेत 3 उपाय सापडलेत, मरावंच लागणार नाही. तुकोबांनी पहिला उपाय सांगितला, मरायचं नसेल तर पहिला उपाय करा. काय? जो काळ तुमच्या पाठीमागं हात धुवून लागला ना, तुका म्हणे काळा हणा तोंडावरी, भाता भरा हरी राम बाणे. राम नामस्मरणाचा भाता भरा आणि काळाच्या तोंडावर हाना. म्हणजे काय करा? नामस्मरण करा. नाही 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 जमायचं. का? वेळ नको आहे त्याला, वेळ नको. नामस्मरण करान, भजन करान, जमायचंच नाही. सध्या अवस्था अशी येऊन पोचली, आमच्या घरात आटा नसला तरी चालेल पण मोबाईलला डाटा असावा लागतोय. आणि त्याच्यामुळं बराच वेळ आम्हाला त्याची ती स्क्रीन बघावी लागते, बराच वेळ मोबाईल चालवावा लागतोय. पोटाला भाकरी नसली तरी चालते सध्या. म्हणजे ह्या पोरांकडे माझ्यापेक्षा चांगलं मोबाईल आहेत गळ्याचे. तुम्ही ह्यांचा कोणाचा मोबाईल बघा आणि माझा गरीबाचा बघा. तरी मी ह्या दोघा तिघांचा चेक केला नाही तरी माझं धाडसाने सांगणार माझ्यापेक्षा भारीतलंच असणार आहे. नाही असणारच. आपली गरीबी आपल्याला माहिती आहे. काय लोकांना म्हणजे माझा 4-5 वर्ष झालं तोच आहे. ते बी पाहुण्याने घेऊन दिला. एका आधीचा होता मोबाईल, चांगला होता, पण त्याची स्क्रीन अशी थरथर कापायला लागली. ते पाहुण्यालाच लाज वाटली, पाहुण्याने घेऊन दिलाय. राजू पाहुणं बघा खराब झाला ह्यो बी. हा भयंकरच अवस्था झाली आमची. मी सांगतो परत एकदा, आम्हाला पोटाला भाकरी नसली तरी चालते
पण सध्या तो असल्याशिवाय आम्हाला करमत नाही, तो असल्याशिवाय आम्हाला ते तुम्ही राम नाम स्मरण वगैरे तुकोबा सांगू नका. दुसरा उपाय एखादा आहे, अशा गावाला जाऊन राहा जिथं माणसं मरत नाहीत. असं कुठं गाव असतं काय जिथं माणसं मरत नाहीत? नाना बाकीच्या नाही पटणार नाही, पण तुम्ही कीर्तनात असल्यामुळे मला ह्या बाजून निघावं लागतंय. असं गाव सापडतं काय? तुकोबा हो म्हणतात, हो सापडतं. न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. देवाने मला असा ठिकाणा सांगितलाय जिथं गेल्यानंतर मरावंच लागणार नाही. काय करावं लागतं? देहपुरीचा त्याग करावा लागतो आणि ब्रह्मपुरीला वास करावा लागतो. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीची विदेही भोगू दशा. ह्या दशेला जाऊन पोचलं की मग मरण मरण वाटत नाही. पहिला उपाय आहे नामस्मरण करा. नाही जमलं ते मरत नाहीत अशा गावाला जाऊन, ते काय गाव आम्हाला सापडायचं नाही. मग तिसरा उपाय असा आहे, मरणापेक्षा कोणीतरी बलवत्तर शोधा, काळापेक्षा कोणीतरी बलवत्तर शोधा आणि त्याला शरण जा. बुवा काळापेक्षा बलवत्तर कोण हो? काळापेक्षा बलवत्तर दोघ. एक काळापेक्षा बलवत्तर देव आणि दुसरं काळापेक्षा बलवत्तर संत. एक तर देवाला शरण जा, नाहीतर संताला शरण जा. तुकोबा म्हणतात त्या काळाच्या तावडीतून वाचण्यासाठी आम्ही देवाला शरण नाही गेलो, आम्ही आपलं संतांना शरण गेलो. संतांच्या पायाला मिठी मारली आणि काय लाडीगुडीला यायचं ते संतांच्या पुढंच आलो. तू कसता पुढे, 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 तू कसता पुढे. पुढे पायी झोंबे लाडे कोडे. ऐका, काळ नावाच्या या मातब्बर शत्रूच्या विरोधात तुकोबांनी संतांच्या चरणावरती स्वतःचं सगळं ओझं टाकायचं ठरवलं. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, म्हणून तुका संतापुढे पायी झोंबे लाडे कोडे. काळाच्या तावडीतून वाचण्यासाठी तुकोबांनी संतांचा आधार घेतला. पण एक आहे, कुणालाही शरण जायचं म्हटलं, कुणाच्याही पायाला हात लावायचं म्हटलं तर काहीतरी संबंध जोडावा आणि मग शरण जावं. काय म्हणला? काहीतरी का होईना संबंध जोडावा आणि मग शरण जावं, नाहीतर कुठलाच संबंध नाही शरणागती पत्करली. म्हणला मंत्री साहेब गावात आले ना, आले अख्ख्या गावात मी स्टेजवर होतो, अख्ख्या गावात मंत्री साहेब आल्या माझ्या बरोबर बोलले. बाकीचे म्हणले काय म्हणले? खाली उत्तर म्हणले. आणि तेवढंच बोलताना ह्याने फोटो काढला आणि स्टेटसला ठेवला. काय? गावच्या विकासाबद्दल मंत्री महोदयांबरोबर महत्वपूर्ण चर्चा करताना उमलते नेतृत्व सन्माननीय भाई असे.
संबंध जोडला पाहिजे. काही का होईना संबंध जोडला पाहिजे. संबंध जोडला की कल्याण आहे, संबंध जोडला की उद्धार आहे. आज ज्ञानोबांच्या चरणावरती नतमस्तक होताना तुकोबा ठरवतात आपल्या आयुष्यातलं सगळं ओझं ज्ञानोबांच्या चरणावर समर्पित, पण काहीतरी नातं जोडलं पाहिजे. ज्ञानोबांना काहीतरी म्हणून हाक मारली पाहिजे. बरं नातं जोडताना कोणतं जोडावं? तुकोबांनी शांतपणे विचार केला तेव्हा तुकोबांच्या लक्षात आलं, नातं निभावण्यामध्ये पुरुषापेक्षा स्त्री सदैव श्रेष्ठ आहे. चांगलं नातं कोण निभावू शकतं, पुरुष का स्त्री? स्त्रीच. तिने एवढं चांगलं नातं निभावलं, एवढं चांगलं नातं निभावलं, एवढं चांगलं नातं निभावलं. तर माझी अडचण अशी आहे, उभा राहिलेल्यांपैकी मी कोणालाच ह्या प्रश्नाबद्दल विचारू शकत नाही. हे 2-4 अजून पिपळवलं म्हणजेच आहे तर माग आहे ती बाळा आहे ती, बाबांचा अधिकार मोठा असल्यामुळे बाबांची चेष्टा करू शकत नाही. नाहीतर तुम्ही त्यांच्यातलंच आहे. नाहीतर सोप्पा प्रश्न होता, सोप्पा साधा. माऊली बुवा हा बदल कधी झाला बसलेल्यापैकी कित्येक जणाला कळालं बी नाही. स्त्री नातं निभावण्यामध्ये एवढी चांगली, एवढी चांगली, एवढी चांगली, तिने एका क्षणात एवढा बदल करून टाकला. ह्याला कळून बी दिलं नाही तिने. सध्या ह्याला स्वतःच्या बहिणीपेक्षा तिची बहीण जवळची वाटते, स्वतःच्या भावापेक्षा तिचा भाऊ जवळचा वाटतोय. अजून आहे का? अहो काही काय एवढ्या टोकाला पोचलेत, स्वतःच्या आई बापापेक्षा तिचे आई बाप जवळचे वाटतात की नाही? आणि हा तिचा विजय आहे. तिनं तुम्हाला तेवढं करायला भाग पाडलं, तुमच्या लक्षात बी आलं नाही. एवढं सगळा बदल तिने कधी करून दिला, ते एवढा सगळा बदल तिने केला. त्याच्यामुळे तुकोबांच्या लक्षात आलं, नको नको नको, पुरुषांचं नातं जोडायला नको. नातं जोडताना ज्ञानोबांबरोबर स्त्रीचं नातं जोडावं. पण कोणतं जोडावं? स्त्री सगळ्या नात्यांमध्ये स्त्री बाई म्हणून श्रेष्ठ आहे, स्त्री ताई म्हणून श्रेष्ठ आहे, आणि स्त्री आई म्हणून श्रेष्ठ आहे. बाई म्हणून, बायको म्हणून स्त्री सदैव श्रेष्ठ आहे. कुणी एखाद्याने बायको या विषयाला किती विनोद करू द्या, माझं स्वतःचं स्वच्छ मत आहे, एका विशिष्ट वयानंतर पत्नी हीच नवऱ्याची आई असते, एवढं मात्र नक्की. वयाच्या 50-60 नंतर पती पत्नीचं नातं हे शरीर सुखापुरतं मर्यादित राहत नाही. माणसाच्या म्हातारपणाला सगळ्यात मोठा आधार कोणाचा असेल तर पत्नीचा. आणि माझं बोलणं खोटं वाटत असेल तर म्हातारपणी ज्याची बायको मरून गेली त्याची फक्त एकदा भेट घ्या आणि त्यांना विचारा. नाना जास्तीचं सांगत नाही, आमच्या इथून वेळापूरपासून पलीकडे गेलं एक 50 एकराचा भला मोठा द्राक्ष बागायतदार आहे, आबा म्हणतात सगळे त्यांना. पाठीमागल्या काही दिवसापूर्वी त्यांची पत्नी वारली, माळकरी माणूस. आम्ही सगळेजण त्या मार्गे पंढरपूरला निघालो आणि पंढरपूरला जाताना आपला कोणतरी वारकरी माणूस आहे म्हणून भेट घ्यावी म्हणून मी गेलो. भेट घेण्यासाठी गेलो. भला श्रीमंत माणूस आहे, 50 एकर द्राक्ष आहे, मग बाकीचा हिशोब तुमचे तुम्ही मांडा. 50 एकराचा द्राक्षाचा बागायतदार आहे, भला श्रीमंत माणूस, गळ्यात मोठमोठाल्या माळ्यात. मी गेलो तेव्हा आबा झोपाळ्यावर बसले होते. मी जवळ गेलो, आबांच्या पायाजवळ बसलो, पायाला हात लावला. त्यांनी उठून माझ्या पायाला हात लावला. पंढरीच्या लोकांना हे अभिमान, पाया पडे जन एकमेका. ह्याने आबांनी माझ्या पायाला हात लावला आणि का कुणाष्टो मी खाली बसल्याबरोबर आबांनी माझा हात हातात घेतला आणि आबांच्या डोळ्यातून खळकन पाणी आलं. मला वाईट वाटलं. बाकी ताकाला जाऊन गाडगं लपवण्यापेक्षा मी थेट विषयालाच हात लावला. मी आबाला म्हणलं, आबा संभळत नाहीत काय नीट? जे बायको मरून गेल्यानंतर घरातले संभळत नाहीत काय नीट? अजून धाय मुकलून रडायला लागले. महाराज नाही म्हणले, राव तसं नाही, अजिबात नाही, माझी पोरं लय चांगले आहेत म्हणे, प्रचंड सेवा करतात माझी. आणि पोरं काय म्हणले, पोरं माझ्या रक्ताचे आहेत, माझ्या सुना खूप चांगल्या आहेत म्हणजे. मला आनंद वाटला. आणि ज्याची सून चांगली त्याचं म्हातारपण चांगला. हे वाक्य आयुष्यभर ध्यानात ठेवा. पोरगा बिरगा काय नाही, हा त्या अंधश्रद्धा आहे सगळी. तो कामाला निघून गेला, विनी भाकरीच नाही घातल्यावर तुम्ही काय करा? माझं स्वतःचं स्वच्छ मत आहे, ज्याची सून चांगली त्याचं म्हातारपण चांगलं. सून चांगली असली म्हातारपण चांगलं. ते म्हणे, अहो माझ्या सुना पोरींपेक्षा जास्त जीव लावतात, प्रचंड जीव लावतात. मी विचारलं ते, आबा पोरं जीव लावतायत म्हणतायत, सुना काळजी घेतायत, हो मग रडताय का? महाराज म्हणे, अडचण अशी आहे, म्हातारपणातली अशा काय अडचणी असते त्या पोरांना बी सांगायला येत नाही त्या, आणि सुनाला बी सांगायला येत नाही त्या. म्हातारपणातल्या काय अडचणी समजून घेण्यासाठी बायकोच जिथे असावी लागते, बायकोच जिथे असावी लागते. ऐका गड्या, स्त्री बाई म्हणून श्रेष्ठ आहे, ताई म्हणून श्रेष्ठ आहे. आणि जगाच्या पाठीवरती एकच नातं असं आहे, स्त्री सगळ्या नात्यांना मागे सरते, स्त्री आई म्हणून श्रेष्ठ आहे. आज तुकोबांनी ज्ञानोबांना हाक मारताना बाई म्हणून हाक मारली नाही,
ताई म्हणून हाक मारली नाही. ही आईचं दुःख बघितलं असेल, ही आईच्या लेकरांची अवस्था बघितली असेल, आणि तुकोबांनी हाक मारताना ज्ञानोबांना थेट आई म्हणूनच हाक मारली. मातेची 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 बोबाट आहे माझ्यापर्यंत. असो गौरव नारदाच्या गादीवर उभा आहे, लटकं खोटं आणि बळच मला कधीच बोलता आलं नाही. स्वच्छ सांगतो, आमची सगळ्यांची अशी भावना आहे, आमची सगळ्यांची अशी भावना आहे, एक दिवशी आम्हा सगळ्यांना अभिमानाने सांगायला लागलं पाहिजे, ते गौरव महाराज आहेत, ते आमचे जवळचे पाहुणे आहेत, आणि तो माझा अतिशय जिवलग मित्र आहे. खूप मोठा हो बाळा, खूप मोठा. हे बघ, ह्या संप्रदायानं कधीच कुणाला काही कमी दिलं नाही, आणि बाकी कुणाकडे बघण्यापेक्षा माझ्याकडे बघून जग. माझी स्वतःची स्वच्छ भावना आहे, माझ्या लायकीपेक्षा जास्त मला संप्रदायाने दिलंय, माझ्या लायकीपेक्षा जास्त मला संप्रदायाने दिलंय. देतो, कुणाची निंदा करायची नाही, कुणाच्या वाटं जायचं नाही, कुणाला कमी लेखायचं नाही, आणि एक सगळ्यांशी आपलं गुण्यागोविंदाने राहायचं, जिव्हाळ्याने राहायचं, घाबरायचं कोणालाच नाही. हा संप्रदाय कोणाच्या बापाचा नाही, आपल्या बापाचा आहे, त्या बापाचं नाव ज्ञानोबा तुकोबा आहे. बाकी जास्त नादी लागायचं नाही. थेट ज्ञानोबा आणि ज्ञानोबा नंतर आपण, थेट तुकोबा आणि तुकोबा नंतर आपण. सर्व साक्षी जगतपती, त्याला नको मध्यस्थी. म्हणजे मधल्या दलालाची आपल्याला कसलीही गरज नाही. थेट ज्ञानोबारायांवर प्रेम करायचं, थेट तुकोबांवर प्रेम करायचं, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्यावर प्रेम करत असताना संत साहित्यावर, वारकरी संप्रदायावर आणि संप्रदायातल्या चांगल्या ज्येष्ठ कीर्तनकारांवर भरभरून प्रेम करायचं. चांगल्यांची कीर्तनं ऐका, निश्चित तुम्ही एक दिवशी चांगली कीर्तन करा. मी एकदा श्रीहरी महाराज यादव यांना प्रश्न विचारला होता, महाराज चांगलं कीर्तन करण्यासाठी काय करू? ते म्हणले, महाराज काही करू नका, फक्त कीर्तनावर प्रेम करा. ज्या दिवशी कीर्तन तुमच्यावर प्रेम करेल, त्या दिवशी मागायला काही शिल्लक राहत नाही. माझी अशी स्वच्छ भावना आहे, तुम्ही हे अशीच गोड साधना करावी, खूप मोठं नाव करावं, अशी तुमच्याकडे आमची प्रार्थना आहे. आम्हा सगळ्यांकडून तुम्हाला, आमची सगळ्यांची तुमच्याकडून खूप मोठी अपेक्षा आहे. आमची सगळ्यांची अपेक्षा तुम्ही पूर्ण करावी, अशी आमची इच्छा आहे. त्याचवेळी आदरणीय ओम बाबा, तुमच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. अतिशय गोड गाताय तुम्ही सुनील दादा, अतिशय गोड वादन आहे. तुम्ही आज मृदंग न वाजवता उभा राहिला, आणि उभा राहून तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवला. तुमच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. सजल बुवा, तुमच्या चरणावर नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. मृदंग क्षेत्रातलं, आपल्या परिसरातलं एक अतिशय चांगलं नाव, चांगलं वाजवतोय, पूर्व गोड वाजवतोय, गोड वाजवतोय, त्याच्या चरणावर नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. गायन क्षेत्रातलं अतिशय ताकदीचं नाव माऊली महाराज जामखेडकर बुवा, तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. विनेकरी बाबा, तुमचा आभार मानतो. सदर कार्यक्रमाचं ज्यांनी अतिशय गोड चित्रीकरण केलं,
त्यांनी अतिशय गोड चित्रीकरण केलं. भक्त बाळूमामाचा युट्यूब चॅनल सन्माननीय समाधानजी नेटवे महाराज तुम्हाला या कार्यासाठी अनंतविध शुभेच्छा देतो. श्रीनाथ मंडप लोणंद मोहिते बंधू अतिशय गोड सिस्टम लावली तथा चांगलं नियोजन केलं, त्यांचं मनापासून आभार मानतो. पाठीशी उभा असणाऱ्या लेकरांच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. अशी जवळपास 70 लेकरं मी वारकरी शिक्षण संस्थेत सांभाळत होतो. मामा यंदा थोडं आणखी धाडसाचं पाऊल टाकलंय. यंदा शाळा सुरू करतोय स्वतःची. 1ली ते 12वी पर्यंतची मान्यता ह्या सगळ्या गोष्टी असताना एक चांगला प्रवास करण्याचा विचार करतोय. तुम्ही सगळे या प्रवासामध्ये माझ्या पाठीशी उभा राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणावरती त्या माईच्या चरणावरती समर्पित करतो. आदरणीय बापूराव जे असतील, आदरणीय बाळासाहेब जे असतील, ती छायाताई असेल. आयुष्यातून आई निघून गेली, आयुष्यातून बाप निघून गेला. तुम्ही तिघच आता एकमेकांशी जिव्हाळ्यानं गुण्या गोविंदाने राहावं ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. तेवढंच करा आणि जे घडतं ते उघड्या डोळ्याने बघत राहा. जे घडतं ते भगवंताच्या साक्षीनं घडेल. खूप चांगलं आयुष्य भगवंत तुम्हाला प्राप्त करून देईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. मुळात एवढं सगळं करण्यासाठीच तुकोबांनी पुन्हा पुन्हा संतांच्या पुढं लाडीगोडी केली. तुका संतापुढे पायी झोंबे लाडीगोडी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका